एका युनिव्हर्सिटीमधल्या स्टुडंट लीडरकडे किती पॉवर असू शकते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा। बात नहीं कर पा रहा, नुकर का बात करा बच्चा है। बात होगी ऐसे। हा आहे रौनक खत्री, दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियनचा प्रेसिडेंट। याने ही पोस्ट NSUI कडून जिंकली, जी गेल्या अनेक वर्षांपासून स्ट्रगल करत असलेल्या पार्टीकडून जिंकली आहे। आता आपल्याला याच्या पार्टीचा काहीही फरक पडायला नको, फरक पडायला हवा तर तो म्हणजे त्याच्या कामाचा। आणि तो काय काम करतोय तर यानं पूर्ण दुनियेला दाखवून दिलंय की एक स्टुडंट लीडर जर योग्य डिमांड ठेवत असेल आणि ज्यांना तो रिप्रेझेंट करतोय अशा लोकांच्या हक्काबाबत तो बोलत असेल तर कोणीच त्याचं काहीही बिघडवू शकत नाही। यांना दिल्ली युनिव्हर्सिटी मधल्या प्रिन्सिपलला सुद्धा धडा शिकवला। सोबतच आपण नेहमी काउंटरमध्ये उभे राहतो आणि ऑफिस स्टाफ मात्र AC मध्ये बसून सुद्धा ॲरोगंट वागत असतो। अशा ॲरोगंट ऑफिस स्टाफला सुद्धा त्यानं धडा शिकवला आणि सोबतच VS ऑफिसला सुद्धा, जे दिल्ली युनिव्हर्सिटीला आपली जहांगीर समजत होते त्यांना सुद्धा त्यानं धडा शिकवला। त्यानं स्टुडंटच्या ड्रिंकिंग वॉटरसाठी प्रोटेस्ट केला आणि एक आदर्श सेट केला की दिल्ली युनिव्हर्सिटीच्या प्रेसिडेंटचं काम फक्त मोठ्या गाड्यामध्ये फिरणं नाहीये, तर त्याच्या पाठीशी उभे राहिलेल्या सगळ्या लोकांसाठी आवाज उठवणं आहे। आणि त्यामुळेच भारतासाठी स्टुडंट लीडर खूप महत्त्वाचे आहेत असं मला तरी वाटतं आणि पुढे अशाच नेत्यांची सुद्धा भारताला गरज आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।